नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये आपण इलॅस्टिसिटीचे 2026चे पूर्ण PYQs जेईचे जे आलेले आहेत ते कवर करणार आहेत. ओके, सो चला गाईज स्टार्ट करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन 2026 6th April shift 2. Okay, so figure represent the extension delta L of wire of length 1 meter suspended from ceiling of a room at one end with a load W connected to the other end. If cross-sectional area of wire is 10 raised to power minus 5 meter square, then the Young's modulus of wire is. ठीक आहे, आता इथे आपल्याला बघा रे ग्राफ काय वर्सेस काय दिला आहे, डेल्टा एल वर्सेस डब्ल्यूचा ग्राफ दिला आहे. आणि डब्ल्यू इज वॉट रे, इट इज लोड. तर यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय आहे, यंग्स मॉड्युलस विच इज इक्वल्स टू इट इज फोर्स लेंथ डिवायडेड बाय चेंज इन लेंथ इंटू एरिया, हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता इथे फोर्स जो आहे दॅट इज नथिंग बट लोड डब्ल्यू. सो एफच्या जागी डब्ल्यू येणार, लेंथ डिवायडेड बाय डेल्टा एल इंटू ए. आता इथे डेल्टा एल वर्सेस डब्ल्यूचा ग्राफ दिला आहे आणि स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे याला वाय इक्वल्स टू एम एक्स प्लस सीच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण. ठीक आहे, बिकॉज इट इज स्ट्रेट लाईन. सो वाय ॲक्सिसवर डेल्टा एल आहे, तर डेल्टा एल मी इकडे घेऊन येतो रे. ओके, आणि एक्स ॲक्सिसवर डब्ल्यू आहे, सो इट इज एल डिवायडेड बाय ए इंटू वाय इंटू डब्ल्यू. तर हे बघा फर्स्ट इक्वेशन, दोन्ही इक्वेशन जर तुम्ही कम्पेअर कराल तर इथे जो स्लोप येत आहे आपला दॅट इज एल डिवायडेड बाय ए इंटू वाय, दिस इज अवर स्लोप. आणि स्लोप काय असतं रे, टॅन थिटा. सो टॅन थिटा इथे जर मला फाइंड आउट करायचं असेल, लेट्स से इथे जर मी स्लोप फाइंड आउट करत आहे, हा जर अँगल मी इथे थिटा कन्सिडर केला, बरोबर. थिटा आपण कुठल्या ॲक्सिससोबत घेतो, एक्स ॲक्सिससोबत, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिससोबत. हा जर अँगल थिटा कन्सिडर केला तर ही जी साईड आहे, ओके, टॅन थिटा काय असते, अपोजिट अपॉन ॲडजसंट ना. अपोजिट किती बनेल बघा, इट इज 2 × 10 raised to power minus 4, 2 × 10 raised to power minus 4 डिवायडेड बाय ॲडजसंट किती बनेल, इट इज 20. ओके, सो दिस इज 10, दॅट इज 10 × 10 raised to power minus 5. ओके, 10 × 10 raised to power minus 5, दिस इज अवर टॅन थिटा. आणि टॅन थिटा म्हणजे स्लोप असते, आणि स्लोप इक्वल्स टू काय रे, इट इज एल डिवायडेड बाय ए इंटू वाय विच इज इक्वल्स टू किती आलं आहे, 10 raised to power minus 5. लेंथ किती दिली आहे, 1 मीटर, सो 1 डिवायडेड बाय एरिया किती दिला आहे, 10 raised to power minus 5 इंटू वाय विच इज इक्वल्स टू 10 raised to power minus 5. सो दिस वाय विल बिकम वॉट रे, इट इज 1 डिवायडेड बाय 10 raised to power minus 10. ओके, म्हणजेच काय 10 raised to power 10. Okay, so this is the Young's modulus. So option C is correct here, guys. Okay, next question. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा, the two wires A and B of equal cross section area but of different material are joined together. Cross section area सेम आहे but different material आहे. different material म्हणजे यांचे यंग्स मॉड्युलस डिफरंट असणार आहे, कारण यंग्स मॉड्युलस जे आहे ते मटेरियलची प्रॉपर्टी असते. द रेशिओ ऑफ यंग्स मॉड्युलस ऑफ वायर ए अँड वायर बी इज 20/7, म्हणजे वाय ए अपॉन वाय बी इज इक्वल्स टू वॉट, इट इज 20/11, 20/11. When the joined wire is kept under the certain tension, the elongation in wire A and wire B are equal. Okay, म्हणजे delta elongation change in length of wire A is equals to change in length of wire B, हे पण इक्वल दिला आहे. आणि एरिया सुद्धा दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय रे, सेम आहे. इफ द लेंथ ऑफ वायर A is 2.2 then the length of wire B is, ओके, B ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला आपण यूज करणार, द रेशो तर गिवन आहे. So it is FL divided by A into delta L divided by, this is length of A, change in length of A, आणि इथे F length of B divided by area into change in length of B. तर इथे F एरिया झाला कॅन्सल रे. ठीक आहे, आणि चेंज इन लेंथ पण कॅन्सल. सो दिस इज लेंथ ऑफ A divided by length of B. ओके, सो दिस इज 20/11 विच इज इक्वल्स टू लेंथ ऑफ ए किती आहे बघा, 2.2 डिवायडेड बाय लेंथ ऑफ बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो लेंथ ऑफ बी इज वॉट रे, 2.2 × 11 डिवायडेड बाय 20. ओके, सो दिस इज 1.1, दिस इज 10, बरोबर. सो दिस इज ओके, सो दिस इज 121 divided by 10, so this is 1.21. okay,
So 1.21 is the correct answer. That option C is correct here, guys. Okay. Next question. A lift of mass 1600 kg is supported by a thick iron wire if maximum stress which the wire can withstand is this. Okay, maximum stress आपल्याला दिलाय, मास दिलाय लिफ्टचं किती आहे 1600 kg आणि मॅक्सिमम स्ट्रेस किती आहे, स्ट्रेस आहे रे आपलं 4 × 10⁸ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, रेडियस पण आपल्याला दिली आहे एम एममध्ये 4 mm. 4 mm म्हणजे किती 4 × 10⁻³ मीटर. then the maximum acceleration the lift can take is, okay, जे इथे consider this is the lift having mass 1600 kg. ठीक आहे. सो आपल्याला ॲक्सिलरेशन फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, या वायरमध्ये काहीतरी टेन्शन येणार, खाली एम जी लागणार रे. ओके, सो दिस टेन्शन मायनस एम जी विच इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सिलरेशन. ह्या इक्वेशनवरून आपण फाइंड आउट करू शकतो. हे इक्वेशन कसं लिहिलं बघा, नेट फोर्स इक्वल्स टू काय असते, मास इंटू ॲक्सिलरेशन, आणि इथे नेट फोर्स काय असणार, दिस टेन्शन मायनस एम जी. ठीक आहे. सो चला ट्राय करू. सो आपल्याला इथे टेन्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो टेन्शन कसं काढणार आहे, स्ट्रेस इज इक्वल्स टू व्हॉट, इट इज फोर्स अपॉन एरिया. बरोबर. सो स्ट्रेस आपल्याला मॅक्सिमम स्ट्रेस तर दिला आहे, इट इज 4 × 10⁸ विच इज इक्वल्स टू फोर्स म्हणजेच टेन्शन आहे. ओके, टेन्शन अपॉन एरिया किती रे, एरिया ऑफ वायर काय असणार πr². आरची व्हॅल्यू 4 × 10⁻³ याचा स्क्वेअर. ठीक आहे. सो देअरफॉर दिस टेन्शन टी इज इक्वल्स टू 4 × 10⁸ into pi into this is 16 × 10⁻⁻⁶, right? So this tension will be equals to what, right? It is हे तर इथे बनेल 16 × 64 बरोबर इंटू पाय इंटू 10⁻² म्हणजे हे 6400 पाय. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ टेन्शन. आता टेन्शनची व्हॅल्यू मिळाली, हे टेन्शनची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करणार. मास तर माहिती आहे लिफ्टचा, ओके, इंटू जी, आणि इथनं ॲक्सेलरेशन आपण फाइंड आउट करणार आहे. ओके, सो दिस टेन्शन इज 6400 पाय मायनस एम, मास किती 1600 इंटू जी विच इज इक्वल्स टू एम इंटू ए. ओके, इथे मास किती आहे, ते मास आहे 1600 इंटू ए. ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर या इक्वेशनला जर आपण 6400 पाय डिवायडेड बाय 1600ने डिवाइड केलं म्हणजेच मासने डिवाइड केला तर इथे फक्त जी उरेल आणि इथे ए, ते 2 0 कॅन्सल रे. अँड दिस इज 4चा, राईट. ओके, सो दिस इज 4 पाय मायनस जी विच इज इक्वल्स टू ॲक्सेलरेशन, असं काहीतरी इक्वेशन मिळतं इथे. ठीक आहे. आणि 4 पायची व्हॅल्यू किती 3.14 गिवन आहे आपल्याला, 3.14 मायनस जी विच इज इक्वल्स टू ॲक्सेलरेशन. सो दिस इज 12.56 मायनस जी इक्वल्स टू ॲक्सेलरेशन. जीची व्हॅल्यू पण गिवन आहे रे, 12.56 मायनस 10 विच इज इक्वल्स टू ॲक्सेलरेशन. देअरफॉर ॲक्सेलरेशन इज वॉट 2.56. ओके, सो यू कॅन सी दिस इज अवर ॲक्सेलरेशन. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये जर डाउनवर्ड फोर्स जास्त असता तर आपण काय केलं असतं, एम जी मायनस टी विच इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, म्हणजे हे जे लिफ्ट आहे ते खाली गेली असते. बट इथे बघा आपल्याला मॅक्सिमम स्ट्रेस दिला आहे ना, मॅक्सिमम स्ट्रेस इन दी वायर. ओके, सो दॅट्स वाय दिस टी इज ग्रेटर दॅन एम जी. ओके, सो ॲक्सेलरेशन इज वॉट रे, इट इज 2.56 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आय होप दिस इज क्लिअर गाईज. Next question. A copper wire of length 3 meter is stretched by 3 mm. It's stretched by 3 mm. म्हणजे काय दिलं आहे, लेंथ आपल्याला गिवन आहे बघा 3 मीटर. स्ट्रेच म्हणजे चेंज इन लेंथ गिवन आहे किती रे 3 mm. ओके, बाय अप्लाइंग अ एक्सटर्नल फोर्स. वॉल्यूम ऑफ द वायर इज 600 × 10⁻⁻6 मीटर क्यूब. ओके, डेल्टा एलला आपण लिहू शकतो 3 × 10⁻³ मीटर. द इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर इन दिस स्ट्रेच कंडिशन वुड बी. ओके, सो यंग्स मॉड्युलस ऑफ कॉपर वायर इज गिवन.
सो आपल्याला इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. तर आपण फॉर्म्युला यूज करणार डायरेक्ट. काय फॉर्म्युला? इट इज हाफ इंटू यंग्स मॉड्युलस इंटू स्ट्रेनचा स्क्वेअर इंटू वॉल्यूम. ठीक आहे. सो दिस इज हाफ यंग्स मॉड्युलस इज 1.1 इंटू 10⁻11. तर स्ट्रेन इथे फाइंड आउट करू शकतो आपण. स्ट्रेन इज वॉट आहे? इट इज चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ किती आहे? 3 इंटू 10⁻³ ओरिजिनल लेंथ 3. सो इट इज 10⁻³ सो 10⁻³ चा स्क्वेअर किती बनेल? 10⁻⁻6 इंटू वॉल्यूम किती आहे? इट इज 600 इंटू 10⁻⁻6. ओके. नाउ सो दिस इज 300 आणि हे किती बनेल रे? हे बघा 1.1 इंटू 10⁻⁻12 होऊन जाईल ते. -12 इथे -1 उरणार इंटू वॉट? 300. ठीक आहे. सो दिस इज 1.1 इंटू 30. सो दिस इज वॉट रे? 11 इंटू 3 विच इज 33. ओके. सो द एनर्जी, इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर इन दिस स्ट्रेच वायर इज वॉट रे? 33 जूल. ओके. क्वेश्चनमध्ये जर बघा इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी डेन्सिटी जर विचारली तर दॅट इज U अपॉन V. ओके. दॅट इज पोटेन्शियल एनर्जी पर युनिट वॉल्यूम. सो दिस इज वॉट? पोटेन्शियल एनर्जी डेन्सिटी. बट इथे आपल्याला इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जीज विचारली आहे. सो वॉल्यूमने मल्टिप्लाय करावं लागेल. सो इट इज वॉट रे? 33 जूल. ओके. सो दिस इज अवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. A cube has a side length 5 cm and modulus of rigidity 10⁵ Newton per meter square. The displacement produced by a force of 10 meter in the upper face of cube is. ठीक आहे. तर इथे बघा आपल्याला एक क्यूब दिला आहे. ओके. कन्सिडर दिस इज द क्यूब आणि याची साईड लेंथ आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे. तर याला आपण ह्या फेसवरती बघा इथे या वरच्या फेसवरती आपण एक फोर्स लावला आहे. राईट. एक फोर्स लावला आहे. फोर्स कितीचा आहे रे? 10 न्यूटनचा फोर्स आहे. तर त्याच्यामुळे काय होणार? त्याच्यामुळे हा जो क्यूब आहे, ठीक आहे, हे थोडी याची साईड जी आहे रे ते अशी थोडी पुढे जाईल. ठीक आहे. म्हणजे इतर लेंथ L आहे तर याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट होणार डेल्टा L. ठीक आहे. सो क्वेश्चनमध्ये विचारलं आहे आपल्याला हे डिस्प्लेसमेंट दॅट इज डेल्टा L प्रोड्यूस फाइंड आउट करायचं आहे. ओके. डेल्टा L. सो हाऊ यू कॅन फाइंड आउट द डेल्टा L? आता इथे जो फोर्स लागला आहे बघा हा टँजेन्शियल फोर्स आहे. राईट. तर टँजेन्शियल फोर्स जर असेल तर आपण काय यूज करणार आहे? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. काय फॉर्म्युला असते? इट इज फोर्स अपॉन एरिया, टँजेन्शियल फोर्स, आणि ए म्हणजे सरफेस एरिया, हा एरिया घ्यायचा. ठीक आहे. डिवायडेड बाय चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा L. ओके. चेंज इन लेंथ म्हणजे दिस चेंज इन लेंथ. ओके. आणि दिस इज अवर L. इथे स्ट्रेन बघा काय असते ह्या केसमध्ये, हा अँगल आपण फाय घेतो रे. राईट. सो टॅन फाय इज इक्वल्स टू अपोजिट दॅट इज डेल्टा L बाय L लिहितो. राईट. बट दिस फाय इज व्हेरी स्मॉल. सो दिस फाय इज इक्वल्स टू टॅन फाय इज इक्वल्स टू फाय विच इज डेल्टा L बाय L. तर आपण डायरेक्ट इथे डेल्टा L बाय L लिहिलं आहे. ओके. सो फोर्स किती आहे? 10 इंटू लेंथ किती आहे? लेंथ इज 5 सेंटीमीटर, जे 5 इंटू 10⁻⁻² डिवायडेड बाय एरिया 5 स्क्वेअर म्हणजे 25 इंटू 10⁻⁻4 इंटू चेंज इन लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. राईट. आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आपल्याला गिवन आहे रे. सो देअर फॉर डेल्टा L विच इज इक्वल्स टू दिस इज 50 इंटू 10⁻⁻² divided by 25 into 10⁻⁴ into modulus of rigidity किती आहे? 10⁵. सो दिस इज 2 जा इथे बघा -2 आणि हे 3 म्हणजे 2 डिवायडेड बाय 10⁻³ म्हणजेच काय रे? 2 इंटू 10⁻⁻3. ओके. सो द डिस्प्लेसमेंट इज 2 इंटू 10⁻⁻3 मीटर आणि इथे mm मध्ये विचारलं आहे रे. सो 2 mm इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Two wires as shown in the figure below made up of steel and having breaking stress of 12 into 10⁸ Newton per meter square and area of cross section of upper wire. ठीक आहे. याचा एरिया किती आहे बघा? याचा एरिया दिला आहे
0.008 सेंटीमीटर स्क्वेअर. अँड ऑफ लोअर वायर याचा एरिया आपल्याला दिला आहे 0.004 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. आणि ब्रेकिंग स्ट्रेस आणि मॅक्सिमम मास कॅन बी ॲडेड टू पॅन विदाउट ब्रेकिंग एनी वायर इज. ठीक आहे. तर इथे आपण किती मास, मॅक्सिमम मास किती ॲड करू शकतो सो डॅट कुठलाही वायर 1 किंवा वायर 2 ब्रेक नाही झाला पाहिजे. आणि ब्रेकिंग स्ट्रेस आपल्याला गिवन आहे 12 × 10⁸ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. आणि ओके, दोन्ही वायरचा ब्रेकिंग स्ट्रेस आपल्याला गिवन आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन गिवन आहे. ओके, चला ट्राय करू. आता याच्यामध्ये बघा इथे टेन्शन टी येणार आहे. ठीक आहे. याचं मास असणार खाली, याचं पण mg खाली लागणार. इथे जर मास मी ठेवलं तर याचं पण खाली लागणार. ओके. सो टेन्शन टी विच इज इक्वल्स टू व्हॉट रे, इट इज 30 + 10 + m म्हणजे किती, इट इज 40 + m इंटू जी करावं लागेल. टेन्शन इज द फोर्स इंटू जी. सो टेन्शनची व्हॅल्यू किती येते बघा 40 + m इंटू जी. आणि मॅक्सिमम ब्रेकिंग स्ट्रेस आपल्याला गिवन आहे. सो स्ट्रेस इज इक्वल्स टू व्हॉट, इट इज फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजे काय, टेन्शन अपॉन एरिया. ठीक आहे. एरिया ऑफ फर्स्ट वायर घेऊ इथे आपण, दॅट इज 8 इंटू सेंटीमीटर स्क्वेअर आहे. सो इट इज 8 × 10⁻³ आणि इंटू 10⁻⁻4. ठीक आहे. आणि टेन्शनची व्हॅल्यू माहिती आहे 40 + m इंटू जी. ओके. सो स्ट्रेस किती, इट इज 12 × 10⁸ विच इज इक्वल्स टू टेन्शन 40 + m इंटू जी डिवायडेड बाय 8 × 10⁻⁻7. Therefore this 40 + m into g which is equals to 12 × 8 into 10⁻8 into 10⁻⁻7. ठीक आहे. So this 12 8s are 96 into this is 10 म्हणजे किती रे 960. ओके. तर इथे बघा हे जे मास आहे क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की हा जो मास आहे ओके हा किती असला पाहिजे सो डॅट हे दोन्ही वायर ब्रेक होणार नाही. इट मीन्स मॅक्सिमम टेन्शन ह्या वायरमध्ये मॅक्सिमम टेन्शन किती राहू शकते 916. ओके. सो दिस 40 + m इंटू जी विच इज इक्वल्स टू 960 म्हणजे जीला जर तिकडे पाठवलं सो इट विल बिकम 96. देअरफॉर मास विल बी इक्वल्स टू वॉट 96 - 40 म्हणजेच किती 56. तर मॅक्सिमम मास आपण ह्या पॅनवरती किती ठेवू शकतो रे 56. म्हणजे 56पेक्षा कमीच आपल्याला मास याच्यावर ठेवावं लागेल सो डॅट हा जो वायर आहे तो ब्रेक होणार नाही. ठीक आहे. आता 56 बघा आपल्याला इथे ऑप्शनमध्ये दिसत आहे, बट हे करेक्ट आहे का रे, नाही, कारण क्वेश्चन आपला पूर्ण सॉल्व झालेला नाही आहे. हे तर आपण अप्पर वायरसाठी फाइंड आउट केलं ना, लोअर वायरसाठी सुद्धा फाइंड आउट आपल्याला करावं लागेल इथे. ठीक आहे. म्हणजे इथे सुद्धा सेम कॅल्क्युलेशन करून आपल्याला हे मासची व्हॅल्यू जी आहे ते फाइंड आउट करावं लागेल रे. ठीक आहे. सो ते कॅल्क्युलेशन करू आता आपण. नाव याच्यासाठी जर कन्सिडर केलं तर बघा टेन्शन इथे येणार. आता इथे mg लागणार, इथे mg लागणार, म्हणजे टेन्शनची व्हॅल्यू ह्या केसमध्ये काय असणार, इट इज 10 + m इंटू जी. करेक्ट. सो सेम कॅल्क्युलेशन बाकी. स्ट्रेस इज इक्वल्स टू दिस इज 10 + m टेन्शन अपॉन एरिया. एरिया याचा किती आहे, इट इज 4 × 10⁻³ इंटू 10⁻⁻4. ठीक आहे. हे समजत आहे ना. -3 का बरं, कारण पॉईंटला शिफ्ट केलं आहे, आणि 10⁻⁻4 का बरं, कारण सेंटीमीटर स्क्वेअरला मीटर स्क्वेअर केलं आहे. सो स्ट्रेसची व्हॅल्यू किती, इट इज 12 × 10⁸ इंटू 4 इंटू 10⁻⁻7 विच इज इक्वल्स टू 10 + m इंटू जी. सो दिस इज 10⁻, हे बनेल आपलं 46, ओके सॉरी 48 आणि हा एक 0 विच इज इक्वल्स टू 10 + m इंटू जी. जीची व्हॅल्यू 10 आहे, तर एक 0 इथे कॅन्सल होऊन जाईल रे. So therefore 10 + m which is equals to 48 and therefore this mass is equals to 48 - 10 म्हणजेच किती 38 kg. ठीक आहे. तर मॅक्सिमम मास फॉर दिस वायर, सेकंड वायर, लोअर वायरसाठी मॅक्सिमम मास आपण इथे किती देऊ शकतो रे, इट इज 38 kg. 38 kg जर आपण इथे मास ठेवला तर हा वायर जो आहे तो ॲट दी एज ऑफ ब्रेकिंग असणार. ओके. म्हणजे ब्रेक होणार
नाही, 38पेक्षा जर जास्त असेल तर ब्रेक होणार. आणि याच्यासाठी किती आहे? 56. ओके. तर क्वेश्चनमध्ये दोन्ही वायर जे आहे ते ब्रेक झाले नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला मास किती ठेवता येणार? मॅक्सिमम मास आपल्याला किती ठेवता येणार आहे? 38 kg. सो दॅट्स वाय ऑप्शन बी इज करेक्ट हियर. Okay, I hope you got this question. The question is, a metal string A is suspended from a rigid support and its free end is attached to a block of mass m. ठीक है. तर एक string A आहे इथे. Let's say this is string A which is suspended from a rigid support and its free end is attached to a block of mass capital M. Now second block having mass 2m is suspended at the bottom of first block using a string B. म्हणजे आणखी इथे एक दुसरी स्ट्रिंग आहे B आणि इथे खाली आपण आणखी एक ब्लॉक लावला ज्याचा मास किती आहे? 2m. लेट्स से दिस इज द स्ट्रिंग B. ओके. द क्रॉस सेक्शन एरिया इज सेम, म्हणजे एरिया ऑफ स्ट्रिंग A इज इक्वल्स टू एरिया ऑफ स्ट्रिंग B. राईट. एरिया सेम दिला आहे. द रेशो ऑफ लेंथ ऑफ स्ट्रिंग A to B is 2. म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग A डिवायडेड बाय लेंथ ऑफ स्ट्रिंग B इज व्हॉट रे? 2. And the ratio of Young's modulus, that is Young's modulus of first divided by Young's modulus of second is what? It is 0.5. The elongation in A to B is the ratio of elongation. Okay, म्हणजे आपल्याला चेंज इन लेंथ ऑफ A डिवायडेड बाय चेंज इन लेंथ ऑफ B याचा रेशो जो आहे तो इथे फाइंड आउट करायचा आहे रे. ठीक आहे. सो कसं करणार आपण बघा. यंग्स मॉड्युलस ऑफ A डिवायडेड बाय यंग्स मॉड्युलस ऑफ B. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय? इट इज फोर्स इंटू लेंथ डिवायडेड बाय लेंथ ऑफ A असणार इथे. ठीक आहे. डिवायडेड बाय दिस इज एरिया ऑफ A इंटू चेंज इन लेंथ ऑफ A डिवायडेड बाय इथे काय येणार? फोर्स इंटू लेंथ ऑफ B डिवायडेड बाय एरिया ऑफ B इंटू डेल्टा एल ऑफ बी. तर एरिया तर सेमच आहे, कॅन्सल आउट होऊन जाईल रे. ठीक आहे. आता बघा हा फोर्स आपण कसं काढणार इथे. सो फोर्स काढण्यासाठी इथे खाली काय लागणार रे? एम जी. आणि इथे येणार टेन्शन टी. राईट. इथे खाली दिस इज 2mg आणि इथे येणार टेन्शन दिस इज समथिंग टेन्शन. इथे टेन्शन टी घेतो मी आणि हे टेन्शन टी डॅश. ओके. सो हे जे टेन्शन आहे, दिस टेन्शन विल बी इक्वल्स टू मास. दिस टेन्शन विल बी इक्वल्स टू वॉट रे? दिस मास प्लस दिस मास इंटू जी. बरोबर. कारण हे स्ट्रिंग जे आहे ते तर मासलेस आहे, गिवन नाही आहे, म्हणजे मासलेस कन्सिडर करायचं. सो दिस टेन्शन टी विल बी इक्वल्स टू वॉट रे? दिस इज m प्लस m, दॅट इज 3m इंटू जी. राईट. तर इथे हा जो फोर्स आहे हा फोर्स आपला काय बनेल? इट इज 3mg. राईट. डिवायडेड बाय चेंज इन लेंथ ऑफ ए. आणि हे LA बाय LAचा LA बाय LB पण आपल्याला गिवन आहे. आता हा जो फोर्स आहे हा फोर्स म्हणजे टी डॅश विल बी इक्वल्स टू वॉट रे? 2mg. सो दिस इज 2mg इंटू LB डिवायडेड बाय डेल्टा LB. ओके. सो mg कॅन्सल. YA अपॉन YBचा रेशो आपल्याला गिवन आहे 0.5. सो दिस इज 0.5 विच इज इक्वल्स टू LA अपॉन LBचा पण रेशो माहिती आहे 2 आहे. So this is 2 into LB divided by change in length of LB divided by change in length of LA आणि इथे असणार इंटू 3/2. बरोबर. 2 कॅन्सल रे. सो LA चेंज इन लेंथ ऑफ LA डिवायडेड बाय चेंज इन लेंथ ऑफ LB विल बी इक्वल्स टू काय भेटेल? दिस इज 3 1/2. सो 3 into 2 that is 6. Okay, so 6 is the correct answer. Option D is correct here, guys. Next question. Okay, तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हणते बघा. अ स्ट्रिंग ए ऑफ लेंथ 0.314 मीटर अँड यंग्स मॉड्युलस 2 × 10⁻10 Newton per meter square is connected to another string B of the length and Young's modulus both twice of A. Okay, this series combination of string is then suspended from a rigid support and its free end is fixed to a load of mass 0.8 kg. The net length change in this combination is. Okay, तर इथे बघा एक स्ट्रिंग आहे. कन्सिडर दिस इज दिस स्ट्रिंग ए. ठीक आहे. आता याची जे लेंथ आहे रे हे किती दिली आहे? 0.314. यंग्स मॉड्युलस पण माहिती आहे याचं आपल्याला किती आहे? 2 × 10⁻10. राईट.
अँड इज कनेक्टेड टू, हे स्ट्रिंग ए झाली आपली, ठीक आहे, अँड इज कनेक्टेड टू अनादर स्ट्रिंग बी, ठीक आहे. इथे एक आणखी एक दुसरी स्ट्रिंग लावली आपण बी. आता याची जी लेंथ आहे ते ट्वाईस आहे, म्हणजे 2 × 0.314 एल डॅश, ओके. आणि यंग्स मॉड्युलस पण काय म्हटलं आहे रे, यंग्स मॉड्युलस पण 2 टाइम्स वाय, ओके. सो इथे पण एल डॅश इक्वल्स टू आपण 2 टाइम्स एल इथे लिहू शकतो, राईट. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम अँड इट्स फ्री एंड इज फिक्स टू अ लोड ऑफ मास 0.8 kg. म्हणजे इथे आपण एक मास लावलं आहे 0.8 kgचं, ठीक आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द एक्सटेन्शन, राईट. म्हणजे इथे चेंज इन लेंथ, इथे चेंज इन लेंथ आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, राईट. सो यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय रे, इट इज फोर्स इंटू लेंथ डिवायडेड बाय change in length into area, right. So this we have to find out the change in length of first string. So Young's modulus for A is equals to force in A किंवा टेन्शन इन ए पण लिहू शकता तुम्ही, ठीक आहे. स्ट्रिंगमध्ये जो फोर्स असतो त्यालाच आपण टेन्शन म्हणतो रे. लेंथ किती आहे, लेंथ ऑफ ए डिवायडेड बाय लेंथ ऑफ ए, तर आपण इथे एल घेतलं आहे तर एलच लिहू. चेंज इन लेंथ ऑफ चेंज इन लेंथ तेच फाइंड आउट करायचं आहे इंटू एरिया, ओके. सो देअरफॉर दिस चेंज इन लेंथ विच इज इक्वल्स टू फोर्स इंटू लेंथ डिवायडेड बाय यंग्स मॉड्युलस ऑफ फर्स्ट इंटू एरिया, राईट. सो दिस चेंज इन लेंथ काय बनेल बघा, फोर्स इन फर्स्ट, ओके. फर्स्ट केसमध्ये जो इथे जो फोर्स लागणार आहे दॅट इज वॉट रे, याच्यामुळेच फोर्स असणार कारण ह्या स्ट्रिंगचा तर काही फोर्स नाही आहे. सो याच्यामुळे खाली एम जी लागणार. सो जीची व्हॅल्यू बघा 10 दिली आहे. सो 0.8 × 10 म्हणजे 8, ओके. सो इथे ह्या पॉईंटला बघा, ह्या पॉईंटला जे टेन्शन असणार दॅट इज 8, तर इथे पण टेन्शन किती असणार आहे, 8च असेल कारण हे जे स्ट्रिंग आहे ते मासलेस आहे बघा. मास आपल्याला निग्लेक्ट करायचं आहे स्ट्रिंगचं, ठीक आहे. सो दिस इज 8 इंटू लेंथ इज वॉट, इट इज 0.314 divided by Young's modulus 2 × 10⁻10 इंटू एरिया. एरिया, ओके. एरियासाठी बघा रेडियस आपल्याला गिवन आहे, राईट. रेडियस गिवन आहे. सो एरिया इज इट इज पाय आर स्क्वेअर. आरची व्हॅल्यू किती, 0.2 इंटू 10⁻³ याचा होल स्क्वेअर, ओके. सो दिस चेंज इन लेंथ विच इज इक्वल्स टू 8 इंटू this is 0.314 divided by 2 × 10⁻10 into pi. हे किती बनेल रे, दिस इज 2 × 10⁻⁻4 लिहू शकतो. सो 2चा स्क्वेअर किती 4 आणि 10⁻⁻4चं किती 10⁻⁻8, राईट. सो दिस इज 2 आणि हे 2 कॅन्सल इथे, ठीक आहे. सो डेल्टा एल ऑफ ए स्ट्रिंग, हा पहिली जी स्ट्रिंग आहे, तर याला जर मी 3.14 इथे लिहिलं तर खाली पण याला काय केलं, मल्टिप्लाय बाय 10 आणि डिवाइड बाय 10, ठीक आहे. सो दिस इज 10⁻8 आणि 10 किती 10⁻⁻7 आणि इथे बघा पाय पण आहे आणि हे काय रे 10⁻10. सो दिस विल गेट कॅन्सल, राईट. तर इथे काय होतं, उरत आहे 1 डिवायडेड बाय 10⁻3. म्हणजे चेंज इन लेंथ ऑफ ए इज वॉट रे 10⁻⁻3 मीटर. म्हणजेच किती एम एम, म्हणजेच किती एम एम रे 1 mm, राईट, 1 mm. सो दिस इज फॉर, हे कॅल्क्युलेशन कशासाठी केलं आहे आपण, हे जे स्ट्रिंग आहे त्याच्यासाठी. आता जी दुसरी स्ट्रिंग आहे त्याच्यासाठी बघा त्याचं कॅल्क्युलेशन काय येणार बघा, हे इक्वेशन मी डायरेक्ट तिथे यूज करतो. सी, सो दिस इज चेंज इन लेंथ विच इज इक्वल्स टू, तिथे फोर्स तर 8च असणार आहे रे, राईट. आणि जे लेंथ आहे ते काय 2 टाइम्स आहे ना, लेंथ काय झाली डबल झाली म्हणजे 2 टाइम्स एल येणार डिवायडेड बाय यंग्स मॉड्युलस जे आहे बीचं ते पण काय 2 टाइम्स आहे म्हणजे 2 टाइम्स वाय लिहू शकतो आपण, राईट. इंटू एरिया काय पाय आर स्क्वेअर आणि एरिया तर दोघांचं सेमच आहे. म्हणजे हा टू इथे बघा कॅन्सलच होत आहे. म्हणजे इथे सुद्धा चेंज इन लेंथ ऑफ वायर बी काय येणार रे 1 mmच येणार, ठीक आहे. म्हणजे ह्या वायरमध्ये एक्सपान्शन 1 mm आणि इथे पण एक्सटेन्शन किती रे 1 mm. सो देअरफॉर टोटल इज व्हॉट, इट इज 2 mm. समजलं का. सो ऑप्शन बी इज करेक्ट हिअर, ठीक आहे. नेट एक्सपान्शन विचारलं ना आपल्याला, एका वायरमध्ये 1 mm, दुसऱ्या वायरमध्ये 1 mm. सो नेट एक्सपान्शन इज व्हॉट रे, इट इज 2 mm. आय होप दिस इज क्लिअर गाईज. नेक्स्ट क्वेश्चन.
the increase in the pressure required to decrease the volume delta V of water is the 6.3 into 10 raised to power 7 Newton per meter square. म्हणजे आपल्याला प्रेशर दिलं आहे. द पर्सेंटेज डिक्रीज इन दी व्हॉल्यूम इज, पर्सेंटेज डिक्रीज इन व्हॉल्यूम काढायचं आहे. ओके, बल्क मॉड्युलस ऑफ वॉटर इज गिवन. बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असते, इट इज चेंज इन प्रेशर अपॉन मायनस डेल्टा व्ही बाय व्ही. ओके, आता मायनस डेल्टा व्ही बाय व्ही म्हणजे काय रे, हे आपलं डिक्रीज. Okay, this is what decrease in volume. Okay, this is actually fractional decrease in volume. Okay, decrease in volume. So minus delta v by v ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे रे. सो देअरफॉर मायनस डेल्टा v बाय v इज इक्वल्स टू डेल्टा p अपॉन b. ओके, सो डेल्टा p ची व्हॅल्यू किती, चेंज इन प्रेशर आपल्याला गिवन आहे 6.3 इंटू 10 रेस टू पॉवर 7 डिवायडेड बाय बल्क मॉड्युलस किती आहे 2.1 इंटू 10 रेस टू पॉवर 9. right, so this is what, right, 3 जा, so this is 3 into 10 raised to power हे -2 येणार. ओके, आणि हे झालं मायनस डेल्टा व्ही बाय व्ही. बट आपल्याला पर्सेंटेज विचारलं आहे म्हणून इथे मल्टिप्लाय बाय 100, इथे पण मल्टिप्लाय बाय 100, दिस विल गेट कॅन्सल. देअरफॉर पर्सेंटेज डिक्रीज मायनस डेल्टा व्ही बाय व्ही इंटू 100 इज नथिंग बट वॉट रे, पर्सेंटेज डिक्रीज इन दी व्हॉल्यूम, जे की किती येते बघा 3. ओके, so 3% is the correct answer. Option B is correct here, guys. I hope this is clear. Okay, next question. A uniform wire of length L and weight W is suspended from a roof with a weight of capital W at the other end. The stress in the wire at L by 3 distance from the top is this, where A is the cross sectional area, the value of gamma is. ठीक आहे, म्हणजे इथे बघा एक वायर आहे, कन्सिडर करा हा. ठीक आहे, युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ किती आहे याची, L इज द लेंथ, आणि याचं वेट किती आहे रे, W इज द वेट. इज सस्पेंडेड फ्रॉम द रूफ. ठीक आहे, आणि याच्या खाली आपण काय लावलं आहे, एक वेट लावलं आहे ज्याचं वेट किती आहे W. ठीक आहे, वेट म्हणजे mg, राईट, W इज द वेट ॲट द अदर एंड. द स्ट्रेस इन द वायर ॲट L/3 डिस्टन्स फ्रॉम द टॉप, टॉपवरनं L/3 डिस्टन्स रे. आता टॉपवरनं जर L/3 डिस्टन्स असेल तर हे डिस्टन्स तर आपण काढू शकतो L मायनस L/3, दॅट इज 2L/3, राईट. सो द स्ट्रेस इन द वायर ॲट L/3 डिस्टन्स फ्रॉम द टॉप इज, म्हणजे ह्या पॉईंटला स्ट्रेस किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता ह्या पॉईंटला स्ट्रेस म्हणजे काय असते बघा, स्ट्रेस इज वॉट, इट इज फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये फोर्स म्हणजे कुठला फोर्स असणार आहे, टेन्शन फोर्स असेल. ठीक आहे, ह्या केसमध्ये फोर्स कुठला फोर्स असणार, टेन्शन फोर्स असणार. सो दिस टेन्शन अपॉन एरिया, बट टेन्शन आपल्याला ह्या पॉईंटचं काढायचं आहे बघा. ठीक आहे, तर याची जर आपण फ्री बॉडी डायग्राम वेगळी जर इथे ड्रॉ केली, ठीक आहे, म्हणजे ह्या पॉईंटला टेन्शन T आणि याचं वेट आहे रे W. आता हा जो रॉड उरलेला आहे ज्याची लेंथ किती आहे 2L/3. ठीक आहे, याचं मास आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. याच्यावरती याचं वेट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. पूर्ण याचं वेट आपल्याला W दिलं आहे बघा. लेंथ जर L असेल तर वेट किती आहे W. 1 युनिट असेल तर W/L. ठीक आहे, बट 2L/3 साठी आपलं वेट किती असणार आहे, W/L इंटू 2L/3, म्हणजे इथे L कॅन्सल, म्हणजेच 2W/3 हे झालं वेट. म्हणजे इथे खाली जे वेट लागणार आहे दॅट इज 2W/3, आणि इथे तर हे W आहे रे. ठीक आहे, सो देअरफॉर ह्या टेन्शनचं इक्वेशन आपण काय लिहू शकतो बघा, इट इज 2W/3 प्लस दिस इज कॅपिटल W. बोथ आर नॉट सेम, दिस इज कॅपिटल W. हे झालं टेन्शन. आता आपल्याला स्ट्रेस फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे स्ट्रेसचं इक्वेशन दिलं आहे. सो स्ट्रेस इज वॉट, इट इज फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजेच टेन्शन, टेन्शन अपॉन एरिया A. सो दिस इज 2W/3A प्लस कॅपिटल W/A. तर ह्या इक्वेशनला जर मी याच्यासोबत कम्पेअर केलं रे बघा, W/A. ओके, अँड दिस इज 2W gamma टाइम्स A. सो गॅमा इज वॉट रे, इट इज 3. सो व्हॅल्यू ऑफ गॅमा इज वॉट रे, इट इज 3, राईट. Then next question. The question is the diameter of wire measured by a screw gauge of least count 0.001 centimeter is 0.08 centimeter. ठीक आहे, सो डायमीटर किती, इट इज 0.08 सेंटीमीटर. स्क्रू गेजने आपण मेजर केलं, त्याचं लिस्ट काउंट किती आहे,
लिस्ट काउंट ऑफ डायमीटर इज, याला लिस्ट काउंटला मी डेल्टा डीने मेन्शन करतो, ठीक आहे. डेल्टा डी इज द लिस्ट काउंट, सो इट इज 0.001 सेंटीमीटर, ठीक आहे. त्यानंतर द लेंथ मेजर बाय अ स्केल ऑफ लिस्ट काउंट इज 0.1 सेंटीमीटर इज 150 सेंटीमीटर. लेंथ किती 150 सेंटीमीटर आणि लिस्ट काउंट किती, डेल्टा एल म्हणजे लिस्ट काउंट इन द लेंथ किती 0.1 सेंटीमीटर, ठीक आहे. त्यानंतर व्हेन अ वेट ऑफ 100 न्यूटन, ओके, वेट आपल्याला दिलं आहे किती 100 न्यूटन इज अप्लाय टू अ वायर, द एक्सटेन्शन इज 0.5 सेंटीमीटर. एक्सटेन्शन म्हणजे डेल्टा एल चेंज इन लेंथ किती आहे 0.5 सेंटीमीटर, मेजर बाय मायक्रोमीटर ऑफ अ लिस्ट काउंट 0.00. म्हणजे याचा पण लिस्ट काउंट आपल्याला दिला आहे, तर याला डेल्टा एल सी म्हणतो आम्ही. दिस इज लिस्ट काउंट इन दी लेंथ अँड दिस इज द लिस्ट काउंट इन दी extension of the wire, okay, किंवा extension in the length. It is what 0.001 centimeter, okay. So the error in the major Young's modulus is this, the value of alpha is, ठीक आहे. म्हणजे बघा इथे सर मी यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला लिहिणार आहे, ओके. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असते, फोर्स लेंथ डिवायडेड बाय चेंज इन लेंथ इंटू एरिया, हा आपला यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तर याला बघा फोर्स एल डिवायडेड बाय चेंज इन लेंथ इंटू एरियाला आपण लिहू शकतो पाय आर स्क्वेअर. इथे जर डायमीटर दिली आहे तर म्हणजे पाय डी स्क्वेअर बाय 4, बरोबर, पाय डी स्क्वेअर बाय 4. सो दिस इज 4F L डिवायडेड बाय डेल्टा एल पाय डी स्क्वेअर, असा काहीतरी फॉर्म्युला बनेल आपला, ठीक आहे. सो याचा जर मला एररचा फॉर्म्युला लिहायचा असेल तर काय येणार बघा, डेल्टा वाय अपॉन वाय, डेल्टा वाय म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर, ओके, विच इज इक्वल्स टू डेल्टा एल अपॉन एल प्लस दिस इज डायमीटर रेस टू पॉवर 2 म्हणजे 2 टाइम्स डेल्टा डी अपॉन डी प्लस डेल्टा एल अपॉन एल, ठीक आहे. इथे डेल्टा एल, दिस इज द चेंज इन लेंथ, दिस डेल्टा एल, सो दिस इज द लिस्ट काउंट इन चेंज इन लेंथ, डेल्टा एल सी बाय एल. एल म्हणजे काय, एल म्हणजे आपलं हे डेल्टा एल आहे, ठीक आहे. तर इथे मी डेल्टा एल लिहितो रे. आय होप दिस इज क्लिअर. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये डेल्टा एल इज वॉट, लिस्ट काउंट इन लेंथ किती आहे 0.1 सेंटीमीटर. डेल्टा डी इज लिस्ट काउंट इन दी डायमीटर 0.001 सेंटीमीटर. डेल्टा एल सी इज लिस्ट काउंट इन दी एक्सटेन्शन लेंथ 0.001 सेंटीमीटर. एल इज द लेंथ गिवन आहे, डी इज डायमीटर गिवन आहे आणि डेल्टा एल म्हणजे आपलं एक्सटेन्शन 0.5 सेंटीमीटर गिवन आहे. तर इथे आपल्याला डेल्टा वाय फाइंड आउट करायचं आहे, ओके. वाय अननोन आहे बघा, वाय इज नॉट नोन. सो फर्स्ट वी नीड टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ वाय. आता वाय कसं काढणार, ह्या इक्वेशनवरनं काढणार आपण वाय, ठीक आहे. सो therefore this y will be equals to what, right? It is 4 times force is what 100 Newton, so it is 100 into length किती दिली आहे 150 सेंटीमीटर, so to 10 raised to power minus 2 divided by delta L. Delta L is this, right? That is 0.5 centimeter at 10 raised to power minus 2 into pi into d square, okay. D is what, right? 0.08. so this is याला आपण काय लिहू शकतो 8 into 0.08 ला 8 into 10 raised to power minus 2 मीटर आणि सेंटीमीटरला मीटरमध्ये करायचं असेल तर 10 raised to power minus 4 बनेल इथे, बरोबर, आणि याचा स्क्वेअर, राईट. सो दिस विल बिकम वॉट, राईट, इट इज हे 2 0 तर कॅन्सल, राईट. सो दिस इज 4 into 150 divided by 0.5 means 1/2 into 10 raised to power minus 2 into pi, and this is 8 square 64 into 10 raised to power minus 8, right. so हे झालं बघा 8 आणि इथे 8 जा, so therefore this y will be equals to 150 divided by pi into 8 pi into 10 raised to power minus 8, ठीक है, करेक्ट, 10 raised to power minus 8 which is equals to, हाँ इथे minus 2 पण आहे, so it will become 10 raised to power minus 10,
ठीक आहे. देअरफॉर दिस इज 150 इंटू 10⁻10 डिवायडेड बाय 8 पाय. ही आपली व्हॅल्यू झाली रे वायची. ठीक आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ वाय. नाव हे वायची व्हॅल्यू इथे पुट करणार आपण आणि आपल्याला डेल्टा वाय फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो दिस डेल्टा वाय अपॉन वायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, राईट. दिस विच इज इक्वल्स टू डेल्टा एल म्हणजे दिस इज 0.1 डिवायडेड बाय एल किती आहे 150 प्लस दिस इज 2 टाइम्स डेल्टा डीची व्हॅल्यू किती आहे, इट इज 0.001 डिवायडेड बाय डीची व्हॅल्यू 0.08, राईट, इंटू प्लस दिस इज डेल्टा एल सी, इट इज 0.001 डिवायडेड बाय डेल्टा एल म्हणजे 0.5. ठीक आहे. सो याला जर आपण सॉल्व केलं रे, सो दिस इज 1/1500 प्लस दिस इज 4 येणार इथे 0.04 आणि वरती किती आहे बघा 10⁻, दिस इज 10⁻³ इथे जर मी मल्टिप्लाय डिवाइड केलं रे 10⁻+3 सो इथे येणार 1 डिवायडेड बाय 40, राईट. आणि इथे 10⁻³ मल्टिप्लाय डिवाइड जर केलं तर इथे येणार 1 डिवायडेड बाय 5, राईट. ओके. सो हे बघा काय केलं आहे, याला आपण ह्या फॉर्ममध्ये घेऊन आलो. ठीक आहे. नाव याचा जर LCM घेतला मी, दॅट इज 3000. सो दिस इज 2 and this is 40, this is 6 plus 75. Okay, so this is what रे 83/3000. ओके, विच इज इक्वल्स टू डेल्टा वाय अपॉन वाय आहे इथे. वाय म्हणजे हे व्हॅल्यू. ठीक आहे. तर आता बघा हे वायची व्हॅल्यू इथे पुट करणार आपण आणि डेल्टा वायची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. तर हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही कराल, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघाल. ओके, ट्राय कराल. हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला इथे डेल्टा वाय इज इक्वल्स टू मिळणार रे 1.65 इंटू 10⁻9. म्हणजे याला जर मी याच्यासोबत कम्पेअर केलं तर अल्फाची व्हॅल्यू येणार 1.65. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन मात्र तुम्हाला करायचं आहे. ओके. तर इथे बघा 1.65 एक्झॅक्टच येणार असं नाही आहे, थोडंफार अप्रॉक्सिमेशन तुम्ही घेऊ शकता. याच्या नियर अबाउट जरी असेल तरी आपला ऑप्शन बी करेक्ट राहणार. ओके. आय होप दिस क्वेश्चन इज क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. 2 wires A and B made up of different material of length 6 cm and 5.4 cm. Length of wire A is 6 cm, length of wire B is 5.4 cm, and area of cross section, area of A is 3 into 10⁻⁻5, area of B is 4.5 into 10⁻⁻5 meter square. Okay, are stretched by the same magnitude under given load. Okay, the ratio of Young's modulus of A to B is, okay, तर Young's modulus of A divided by Young's modulus of B, which is equals to what, काय फॉर्म्युला असते, FL divided by delta L into area divided by FL divided by this is delta L into area. This is for A, this is for B. तर फोर्स तर काय सेमच आहे, तर F तर इथे कॅन्सल आउट होऊन जाईल रे. ठीक आहे. आता लेंथ गिवन आहे आपल्याला, लेंथ किती आहे 6 सेंटीमीटर. Okay, so this is 6 into 6 centimeter, 6 into 10⁻⁻2 divided by delta L. डेल्टा एलचा रेशो दिला आहे का, स्ट्रेच बाय दी सेम मॅग्निट्यूड. ओके, डेल्टा एल सेमच आहे, तर डेल्टा एल पण इथे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे पहिले इक्वेशनच लिहून घेऊ. सो दिस इज लेंथ ऑफ ए डिवायडेड बाय दिस इज लेंथ ऑफ बी इंटू एरिया ऑफ ए, सॉरी एरिया ऑफ B divided by area of B. ठीक, area of A, ठीक है. So therefore this is YA divided by YB, which is equals to length of A is 5.4 into 10⁻⁻2 into area is what, right? Area of length of A, sorry, this is length of A is 6 centimeter. So this is 6 into 10⁻⁻2 into area of B is, it is 4.5 into 10⁻⁻5. This whole divided by length of B is
5.4 into 10 raised to power minus 2 into area of A is 3 into 10 raised to power minus 5. Okay, so this 10 raised to power 5, 10 raised to power 2 cancel, so this is 2's. Okay, so 2 into 4.5 divided by 5.4 म्हणजे ही किती रे, 2 into 45 divided by 54 लिहू शकतो, 10 ने मल्टिप्लाइड डिवाइड जर केलं तर. So this is 9 5's, this is 9 6's. Okay, so we are getting as 10 by खाली आपल्याला बघा 3 पाहिजे आहे ना इथे. ओके, सो दिस इज 2 into 3 लिहू शकतो आपण इथे. सो दिस इज 5's, राईट. सो 5 by 3, राईट. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार रे, 5. सो ऑप्शन डी इज करेक्ट हिअर गाईस. नेक्स्ट क्वेश्चन. इथे बघा एक ग्राफ दिला आहे, द स्ट्रेन स्ट्रेस प्लॉट फॉर द मटेरियल ए बी अँड सी शोन इन द फिगर, विच मटेरियल हॅज द लार्जेस्ट यंग्स मॉड्युलस. आता ग्राफ बघा काय वर्सेस काय, स्ट्रेन वर्सेस स्ट्रेस आहे. ओके, सो वी नो दॅट y इक्वल्स टू mx प्लस सी, हेच इक्वेशन इथे फॉलो होणार, कारण चारी पण लाईन बघा स्ट्रेट लाईन आहे. इथे m स्लोप असतो रे, आणि इथे y म्हणजे वायवर काय बघा स्ट्रेन आहे इथे, विच इज इक्वल्स टू m म्हणजे स्लोप असणार आणि एक्स ॲक्सिसवर स्ट्रेस आहे, राईट. सो वी नो दॅट स्ट्रेस इज इक्वल्स टू व्हॉट रे, इट इज यंग्स मॉड्युलस इंटू स्ट्रेन, राईट. यंग्स मॉड्युलस इंटू स्ट्रेन. देअरफॉर स्ट्रेन इक्वल्स टू काय बनेल, इट इज 1/y इंटू स्ट्रेस बनणार, बरोबर. 1/y इंटू स्ट्रेस. आता इथे जर बघितलं आपण, याचा स्लोप सर्वात जास्त आहे एचा, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर सी. म्हणजे इथे सर्वात जास्त स्लोप एचा आहे, सर्वात कमी स्लोप सीचा आहे. ओके, बट क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे विच मटेरियल हॅज द लार्जेस्ट यंग्स मॉड्युलस. ठीक आहे, तर लार्जेस्ट यंग्स मॉड्युलस म्हणजे काय आहे, वायची व्हॅल्यू लार्जेस्ट असली पाहिजे. इथे 1/y इज वॉट इज स्लोप, राईट. इथे 1/y जो आहे तो आपला स्लोप आहे, एम आहे आपला, राईट. सो इथे एमची व्हॅल्यू सर्वात जास्त कोणासाठी असणार, एमची व्हॅल्यू सर्वात जास्त असेल आपली एसाठी. ठीक आहे, एसाठी सर्वात जास्त एमची व्हॅल्यू असणार, तर वायची व्हॅल्यू सर्वात कमी असेल कारण इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि सीसाठी एमची व्हॅल्यू सर्वात कमी असेल, तर वायची व्हॅल्यू काय असणार रे, सर्वात जास्त असेल. ठीक आहे, तर इथे मटेरियल सी विल हॅव द लार्जेस्ट यंग्स मॉड्युलस. ठीक आहे, प्रश्न जर असा असता बघा, इथे जर स्ट्रेस असता आणि इथे जर स्ट्रेन असतं, त्या केसमध्ये ए करेक्ट आला असता. ठीक आहे, बट इथे बघा स्ट्रेन आहे आणि इथे स्ट्रेस आहे, सो स्लोप इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वाय येत आहे. दॅट्स वाय दिस सी इज करेक्ट. सो ऑप्शन सी इज करेक्ट हिअर गाईस. ओके, तर हे सर्व क्वेश्चन्स बघा 2026 JEE मेन्सचे प्रश्न होते रे. आय होप सर्व क्वेश्चन्स तुम्हाला क्लिअर झाले असतील. ठीक आहे, थँक्यू गाईज.